हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो सकाळी मी आली आहे किचनमध्ये, कारण आज ऑफिस आहे. म्हटलं ऑफिसचा डबा बनवते. सो काय काय डब्यासाठी बनवते तुम्हाला सांगतेच. तर म्हटलं पटापट प्रिपरेशन आधी करून घेतलेली आहे. म्हणजे भाजी आणि चिरून घेतली आहे, कांदा चिरून घेतलेला आहे. आणि आज मी करणार आहे मेथीची भाजी. तीसुद्धा मी इथे चिरून ठेवलेली आहे. तर त्याला पटापट फोडणी देते. आणि रोहितसाठी वेगळी भाजी करते मसूरची, कारण त्याला फक्त तो कडधान्य लवर आहे. सो त्याला वेगळी मी इथे भाजी मसूरची भाजी करते. अख्खे मसूर असतात ना त्याची. सो त्याला पण इथे फोडणी देणार आहे सोबतच. आणि बेसिकली मेथीच्या भाजीत मी फक्त टाकणार आहे मिरची आणि कांदा, कारण मला ते लसूण आणि मेथीच्या भाजीत नाही आवडत. सो आता मी स्टार्ट करते. तिथे तेल गरम झालेलं आहे, तर त्याच्यात फोडणी देते. म्हणजे मी टाकणार आहे आता मिरची आणि कांदा. सकाळी चेहरा बघा किती झोपेत वाटतोय. कितीही फ्रेश म्हणजे झोपले ना तरी ती झोपच होत नाही. डोळ्यात अशी झोप असतेच, का माहिती का, जर फुगलाय चेहरा. एनिवेज आता इथे मी कांदा चांगला ब्राउनिश झाला, त्याच्यात भाजी टाकते. थोडीशी हळद टाकते आणि लिंबू भाजी टाकते. मला नुसती भाजी जात नाही, भाजी चपाती, तर मी सॅलड पण देते सोबत. पण अजून पण मी काय ना काहीतरी करते, विचार काय करायचं. सो मी कालच कच्ची केळी घेऊन आलेली आहे. तो म्हटलं कच्च्या केळ्यांचे काप करूया. त्याला जास्त काही वेळ लागणार नाही, फक्त कट करून त्याला तेल मसाला आणि मीठ लावायचं आहे आणि तव्यावरती 5 मिनिटं ठेवायचं आहे. सो ते पटकन करणार आहे. आधी म्हटलं ही भाजी होऊन झाली, म्हणजे आधी ही भाजी झाली तर मग पुढे करूया. सो भाजीत मी ॲड करणार आहे थोडंसं मीठ आता, कारण थोडंसं त्याचं पाणी सुटत आलेलं आहे. सो ही भाजी केवढी वाव नाही होणार आहे, पण मी माझ्या पद्धतीने करते. सो तुम्हाला रेसिपी सांगते इन जनरल. सो भाजी ऑलमोस्ट होत आलेली आहे. तर आपण आता कापची प्रिपरेशन करूया. सो इथे मी एक केळं घेतलेलं आहे, त्याला आपण चिरून घेऊया, म्हणजे त्याची सालं काढून घेऊया आधी. ओके. सो असं याला पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे, सगळी सालं काढून टाकायची. आता आपण याला राऊंड कट करून घेऊया काप बनवण्यासाठी. ओके. सो याला असं कट करून घ्यायचं आहे. सो याला राऊंड कट करून येणार, त्याला चांगलं वॉश करून घेऊया. मी याच्यातच वॉश करते. वॉश करताना त्याचा पूर्ण चिकटपणा असतो ना, तो काढून घ्या, कारण म्हणजे ते चिकचिक करणार नाही किंवा कडवट लागणार नाही. ओके. सो आता याच्यात ॲड करूया आपण थोडीशी हळद. मी लाल मिरच्यासाठी थोडी टाकायला, थोडा तिखट मसाला टाका, तुम्हाला जसा हवा तसा. थोडासा गरम मसाला आणि थोडंसं मीठ. थोडंसं मीठ म्हणजे चवीपुरतं. माझं मीठ नेहमीच कमी असतं, कारण आम्ही कमी मीठ खातो. आता हे छान मिक्स करून घ्या. ओके. हे असं अप्लाय होणार प्रत्येक कापांवरती जेव्हा तुम्ही मिक्स करून घ्याल. ओके. सो हे रेडी झालेले आहे. आपण याला साईडला ठेवूया आणि पटकन मी आधी चपाती करून घेते, मग हे तव्यावरती ते काप करून घेते. सो मेथीची भाजी इथे रेडी झालेली आहे. आणि याच्यात आता आपण थोडंसं खोबरं टाकूया, कारण टाकावं लागतं. बेसिकली मला एवढं आवडत नाही, पण तरी थोडंसं टाकलं. चपात्या पण इथे झालेल्या आहेत. आता आपण पटकन काप करून घेऊया. सो बेसिकली कापसाठी आधी तेल टाकते तव्यावरती, आणि आपल्याला याला छान स्प्रेड करून द्यायचं. आता हे काप जे आहे ते 1 बाय 1 त्याच्यावरती आपण ठेवूया. साईडून थोडंसं आतून तेल घालूया, कारण जे आपण साईड साईडला लावलं त्याला तेल घालला पाहिजे चांगलं.
सो बेसिकली हे काप जे आहे ते असे दिसणार. त्याला रवा अँड ऑल काहीच नाही लावला, फक्त मसाला लावला आहे. ओके, सो त्याला लो फ्लेमवरती कुक होऊ देते आणि मी माझी बाकीची कामं आवरून घेते, म्हणजे फ्रेश होऊन घेते. सो मी फ्रेशनअप झालेली आहे आणि डबा पण रेडी झालेला आहे. तुम्हाला पटकन डबा दाखवते आणि मी मग निघते ऑफिससाठी. ओके, इकडे आहे मेथीची भाजी, इथे आहे केळ्याचे काप आणि इथे आहे काकडी. सो आता मी हे पटकन डबा भरते आणि मग मी निघते. बेसिकली हा आहे माझा आजचा आउटफिट. तुम्हाला हा पूर्ण दिसणार नाही, नंतर ऑफिसमध्ये गेल्यावर दाखवते. आणि येस, हाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. मी जास्त असा एक डब्याला कसं काय बनवते, कशी प्रिपरेशन करते ते दाखवायचा प्रयत्न करत होते. आय डोंट नो की तो सक्सेसफुल झाला आहे, खूप गडबडीत झाला आहे, पण आय होप तुम्हाला आवडेल. सो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.